फेब्रुवारीला होऊ घातलेल्या 21व्या परिषदेच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या या बैठकीला प्रामुख्यानं उपस्थित असलेला आदरणीय भिक्खू संघ, या कार्यक्रमाला वेळातला वेळ देऊन नियोजनासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी उपस्थित असलेले आपले बस्के साहेब, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक संपूर्ण आमच्या दोन्ही परिवारच्या राजेश, सगळ्या उपस्थित भगिनी, नेहमी सूत्रसंचालन करणारे आमचे शामरावजी, सुभाष, राजेश, या कार्यक्रमाला मुद्दामून ज्यांनी वेळ दिला, वेळातला वेळ करून केले आमचे सहकारी अशोकराव सावंत, सरपंच, त्यांनी आता अतिशय चांगलं असं लोक या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याचं सुभाषराव लोणे, आमचे मित्र सोनटक्के उपस्थित, आमचे साहेबरावजी लोखंडे, भुजंग लोणे, आमचे फोटोग्राफर मित्र, छायाचित्रकार थोरात सर, ज्यांनी आता काही मागण्या या ठिकाणी मांडल्या आणि मी पाहतो या धर्म परिषदेमध्ये नेहमी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे सिद्धार्थजी ढोले साहेब, अजून कोणी राहिला असेल तर उपस्थित सर्व, कारण स्वागताध्यक्ष असल्यामुळं प्रत्येकाचं नाव घेऊन स्वागत करणं माझं कर्तव्य आहे. तेव्हा आमचे पृथ्वीराजजी गच्चे असतील, बाकी सगळे आमची लहानची मंडळी, लोण आणि अर्धापूर तालुक्यातून आलेले सर्व आमचे सरपंच कुठे गेले, म्हणजे बाकी सर्व परिवारातील, आणि खरं म्हणलं तर या धम्म परिषदेच्या आयोजनासाठी ज्यांना खरी एक ओढ आहे, असं मनापासून या स्थळावर, या कार्यक्रमावर, या परिसरावर प्रेम करणारे आमचे सगळे उपस्थित बांधव आणि आमच्या भगिनी, या ठिकाणी माझ्या पूर्ववक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की धम्म परिषदेला काय करायला पाहिजे, कशा प्रकारे धम्म परिषदेमध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन झालं पाहिजे. आणि सगळ्यांचा जो बोलण्याचा कल होता तो शेवटी कुठंतरी तन मन आणि धनापाशी येऊन थांबू लागला. आमचे ढोले सरांना माहीत आहे या ठिकाणची परिस्थिती, परंतु इतके दिवस कसं होतं, ढोले सर निवृत्तीराव काका होते तेव्हा त्यांनी काय करत होते ते आम्हाला माहीत नव्हतं. एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं की त्यांचं एक बोलवणं, त्यांचं एक सांगणं, कार्यक्रम होऊन जायचे. नंतर ते गेल्यानंतर SP गायकवाड सर, जे की खरे या धम्म परिषदेचं एक बॅकबोन म्हणता येईल, किंवा ज्यांच्या थिंक टँकमुळं, ज्यांच्या विचारामुळं गायकवाड साहेबांच्या ही खऱ्या अर्थानं धम्म परिषद ही आपल्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हिला नाव भेटले. ते SP गायकवाड साहेबांनी मला एक दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला अशाच नियोजनाच्या बैठकीला आल्यावर, निवृत्तीरावांच्या पश्चात जेव्हा अशी पहिली दुसरी ते धम्म परिषद होती, आमचे गुरुजी नेहमीसारखे सूत्रसंचालक होतेच, त्यांनी स्वतः मला सांगितलं की संजयराव, आता याची धुरा संजयरावसोबत दुसरं कोणीतरी काम करायला पाहिजे, संजय लोणेंसोबत, आणि ते तुम्हाला व्हावं लागेल. आणि माझ्या शब्दाला तुम्ही नाही म्हणणार नाहीत, परंतु कसाही वेळ काढा आणि या ठिकाणी लक्ष घाला. म्हणलं तुम्ही मला जिम्मेदारी कुठली नाही दिली तरी मागच्या 2003-04 पासून जेव्हापासून याची सुरुवात आहे तेव्हापासून मी आहेच, आणि डॉक्टर साहेब तुम्ही काही काळजी करू नका. मग डॉक्टर साहेबांनी स्वतः बोलताना सांगितलं की बाबा याच्यानंतरचे कायमचे स्वागताध्यक्ष संजय लहानकर असतील, म्हणून माझं नाव त्यांनी सुरुवात केली. आणि मग शामराव गुरुजीनं माझं नाव विसरले, पण ते कायम शब्द काही विसरला नाही. पण ते आज ते बरं झालं, ते त्यांना कोणी सूचना केली की ते कायम थोडंसं निघालं, ते बरं वाटलं मला. म्हणजे सुबुद्धीजी या सगळ्या याचे हे आहेत, साक्षीदार आहेत या सगळ्या घटनेचे. ठीक आहे, हे सगळं चालत आलेलं आहे, आपल्याला करायचं. निवृत्तीरावांनी केलं, संजय लोणे तर एक अतिशय अद्भुत असं रसायन होतं. आत्ताच बोलताना आमचे सुभाष लोणे आणि यांनी सांगितल्याप्रमाणे भंतेजीच्या भिक्खू संघाच्या सानिध्यात येऊन ते माणूस एवढा हे झाला होता
की सगळ्या गोष्टीचं त्यांना सहनशीलता जे म्हणतात आणि करुणा, त्या दोन्ही गोष्टी अशा ठासून भरल्या होत्या त्या माणसाला. आता जर राजेश लोणेंना सांगितलं मी किंवा त्यांनी म्हणले आता बस करा जरा असं वेळ व्हायला आहे, साहेबांना जायचं आहे मला, पण त्यांनी इकडं शामराव गुरुजी आभार प्रदर्शन करायचे आणि संजय लोणे आमचे स्वागत चालूच, मी स्वागताध्यक्ष आणि त्यांचं स्वागत चालूच. कोणीही माणूस स्वागताशिवाय त्याच्या मान सन्मानाशिवाय या परिसरात आल्यावर जाऊ नये असे त्यांचे संस्कार निवृत्तीरावांचे, अनुसाहेब आमच्या माताजीचे, यांचे सगळ्यांचे होते आणि त्यांनी ते शेवटपर्यंत पार पाडले. आज मी सुद्धा इतका परेशान आहे. संजय लोणे म्हणजे कसा एक अतिशय नदड्या छातीचा माणूस, काहीच नसायचं. आम्ही बरेचदा तिथं त्या कोणत्यावर जाऊन धर्मपरिषद आल्यावर आता काय करायचं काय भाऊ, पैसे किती आहेत, कोण देणार आहे, कसं करायचं, मायापाशी तर काय नाही, तुम्ही हा की सोबत म्हणायचं. माझ्यापाशी काय असायचं ते त्याला माहीत असेल, मी काय दिलं ते त्यांनाच माहीत असेल. आता सगळेजण म्हणले की लहानकर साहेबांची फार मोठी आर्थिक ताकद त्यांच्यापाशी, माझी बाकी राजकीय सामाजिक सगळी ताकद होती, पण आर्थिक ताकद काय होती त्याची नाडी संजय लोणेंना माहीत होती. पण ते दैव बलवत्तावर होतं, निवृत्तीरावजींचे आशीर्वाद आमचे बाकी सगळ्या यायचे हे होते आणि आम्हाला कधी काही कमी पडलं नाही. खूप त्रास व्हायचा प्रचंड. शेवटी ते संजय लोणे धम्मपरिषद झाल्यानंतर 1 महिना 2 महिने प्रचंड टेन्शनमध्ये असायचे. पण ते व्यक्तिमत्व असं होतं की त्याला हेच नव्हतं कोण्या गोष्टीची, म्हणजे काळजी करायचा नाही, दाखवायचा नाही, काळजी करायचा खूप, परंतु दाखवायचा नाही की मी कसं हे करायला म्हणून. आणि प्रचंड धडपड्या, अतिशय काम करण्याची ज्याच्यामध्ये ताकद होती असं ते व्यक्तिमत्व होतं. धडपड धडपड धडपड. आणि अलीकडच्या काळात सुभाषराव मला असं सांगायचं आहे की आपले जे काही 4-2 सहकारी सोबतचे गेलेत माझे, ते सगळे अतिश्रमाने गेले. अतिश्रम म्हणण्यापेक्षा श्रम तर याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे करतो राजकीय माणसांना. मानसिक थकवा असते, शारीरिक थकवा तर असतेच, पण मानसिक ताण, त्याच्यानंतर आर्थिक ताण, या सगळ्या प्रचंड जबाबदाऱ्या, लोकांच्या आणि जनतेच्या जे काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःच्या आरोग्याची होणारी हेळसांड, या सगळ्यामुळं मागच्या 3-4 वर्षात आपले किती जण गेले. आता संजयराव जाऊन अजून 7-8 महिने झाले नाही, 10 महिने जवळपास. बच्चूराव देशमुखाला गेले आता 4-5 वर्ष व्हायलेत. आमचे मित्र आनंदराव क्षीरसागर, त्यांचंही असंच झालं. स्वतःच्या ह्याच्यात दुर्लक्ष, अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी आता मागच्या महिन्यामध्ये गेले आपले रणजितसिंगजी कामठेकर, एक अतिशय धडपड, म्हणजे हे माणसं स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी, कार्यकर्त्यासाठी, स्वतःच्या सोबतचे जे मित्रमंडळ आहे, जे काय आपलं याच्यासाठी काम करणारे हे सगळे माणसं होते. आणि हे सगळे काम करताना स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्या आयुष्याकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे या लोकांनी फार कमी लक्ष दिलं. आणि त्याच्यामुळं मग हे कुटुंबात राहायचेच नाही. ते यांना कोण म्हणत तुम्ही वेळेवर जेवले नाही, वेळेवर गोळी घेतली आहे किंवा वेळेवर कोणची गोष्ट तपासली नाही. सकाळी उठलं की जायचं, ते रात्री 12-1 वाजता सगळे झोपल्यावर यायचं, हे उठजेपर्यंत बाकी जिकडे तिकडे कामाला जायचे, मग हे पुन्हा बाहेर गेले की पुन्हा ती झोपल्यावरची यायची. ही यांचीच नाही तर ही नवीन जे काय आता जे सगळे जे राजकीय जे कार्यकर्ते आहेत, मला या ठिकाणी आपण सगळेजण जमलेले आहेत, एवढीच या ठिकाणी विनंती करायची की आपण आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळलं तर त्याच्यामुळे 2-3 गोष्टी होतात. एक तर कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं राहते, कुटुंब परेशान होत नाही, आणि त्याच्यानंतर समाजही जे असतं, कुटुंबाने समाजाचं जे हे असते त्याच्यामध्ये सुद्धा जी काय आता पोकळी निर्माण होते अवेळी जाण्यामुळं. आता बोलताना या ठिकाणी कोणीतरी म्हणलं किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेच आहे, जे येणार आहे त्याला जायचं आहे. म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आहे, जसं जन्म आहे तसं मरण आहे, ते कधी कोणाला येत नाही. पण अवेळी जाण्यामुळं जे काही गोष्टी टाळता येतात ते निश्चित टाळता आल्या असत्या. संजय लोणेंना आजारी असताना धम्मपरिषद झाल्याबरोबर मी त्यांना मागच्या वर्षी विनंती केली होती की आपण हैदराबादला जा आणि असं असं तपासून या. माणूस अतिशय हुशार होता, हैदराबादला गेला, बहिणींचं केलं सगळं, आपलं काय दाखवलं नाही, काही नाही. मला येऊन सांगितलं जाऊन आलो हैदराबादला, आता अतिशय चांगलं झालं म्हणलं. 2-3 गोळ्या खाल्ल्या ते आपल्या पेन किलर, आता काय एकदम व्यवस्थित झालं म्हणलं. आणि स्वतःच्या ह्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. ठीक आहे, आता त्यांनी धम्मपरिषद हे सावरताना, बाकीचे सगळे कामं करताना, राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक संस्थेचे कामं असो, चांगले कामं केले. हे सगळं करत असताना दुर्दैवानं त्यांचं अवेळी जाणं झालं. परंतु आता हे जे त्यांचं जे गाडा आहे, मग ते निवृत्तीरावजीपासून संजय लोणेपर्यंत जे आलेला मागचा 20-21 वर्षाचा कार्यकाळ शामरावजींनी आता सांगितलं, बाकी वक्त्यांनी सांगितलं, आमच्या गुरगावकरांनी सांगितलं, हे काही थांबणारं नाही, हे आपल्याला चालवायचंच. आता कसं चालवायचं आहे, राजेश लोणेंचे सुद्धा या ठिकाणी मला कौतुक करावं वाटते की त्यांनी अतिशय माझं 1 महिन्याभरापूर्वी 2 महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं या विषयावर, पण त्यांनी कुठलंही दिरंगाई न करता बरोबर 1 महिना आधी 7 तारखेला पटकन बैठक लावली. मला सांगितलं फोन करून की बाबा लावली म्हणले बैठक.
आपलं चांगलं झालं. बैठक लावली, कामाला सुरुवात केली. बस अगदी एक लक्षात ठेवायचं, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. सुरुवात करायची. सुरुवात झाली. आहेत सगळे आपले सगळे हे आहेत आपले आदरणीय भिक्खू संघ भंतेजींचा यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि ज्या गोष्टी नुसत्या पैशानं किंवा सर्व श्रमानं किंवा या गोष्टीनं होत नसतात, त्या गोष्टी आशीर्वादांच्या यांच्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पडतात. बाकीचं जे सगळ्यात मुख्य अडचण आहे आपल्याला याची फायनान्सची, धनाची, ती आपण करू. कुठून करायचं ते याच्यानंतर आपण एक आपल्या सुकाणू समितीची बैठक घेऊन कुठल्या प्रकारे आपल्याला फंड्स रेझिंग करायचं, कसं करायचं ते करून. ढोले सर, आजकाल कसं झालं आहे की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा तर ते पैसे लागते. अगोदर म्हणायचे ऐकावं जनाचे, करावे मनाचे. आता मनाचं ऐकायचं काम नाही, जनाचं ऐकायचं काम नाही. आधी आता फक्त धनाचं ऐकावं लागायला. धन किती आहे खिशात, आपला खिशाचा सल्ला ऐकायची गरज आहे आजकाल आपल्या संस्थेकडे. याच्यामध्ये आपल्याला एक दूरदृष्टी ठेवून किंवा दीर्घ याचा एक आपल्याला गोष्ट करावं लागणार आहे की नेहमीसाठीच आपल्याला इथे एक फंड रेज काय करता येईल का, त्या गोष्टी कराव्या लागतील. त्याच्या अगोदर या परिसराचा आपल्याला विकास करावा लागेल. आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मागच्या वर्षी या ठिकाणी एक 15 लाख रुपये दिले होते. त्याच्यामध्ये मला वाटते कमान, थोडासा रस्ता आणि इथं काहीतरी पेवर्सचं वगैरे काम झालेलं आहे. कमानीचं काम अतिशय चांगलं झालं. रस्ता मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. दुर्दैवानं मधल्या काळात आपल्याकडे सत्ता नव्हती. नेमकं आपल्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि पर्यटन स्थळाचा दोन्हीचाही दर्जा या ठिकाणी आपल्याला दिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पर्यटन स्थळापेक्षा तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी आपल्याला जास्त विकास करायचा आहे. इथे एक आदरणीय पावनभूमी म्हणून या ठिकाणी आपल्याला यांना गौतम बुद्धांचं या ठिकाणी जे काही करता येईल ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्या संदर्भात आपले नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब नेहमी आपल्याला सहकार्य करतात. मला वाटते मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी या ठिकाणी साहेब आले होते. यावर्षीसुद्धा आपण साहेबांना निमंत्रण देऊ. वेळ असला तर निश्चितपणे ते आपल्या या कार्यक्रमाला येतील, या ठिकाणी आणून. पण याच्याशिवाय पण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या. आमच्या वेळेस पूर्वी कसं होतं, निवृत्तीरावांच्या ह्याच्याखाली बऱ्याच गोष्टी चालायच्या. राजेश लोणे काही या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत किंवा त्यांना गोष्टी कुठली माहीत नाही, काय होते माहीत नाही असं नाही. खऱ्या अर्थानं संजयरावांचा आर्थिक स्रोत राजूच होता. जिथं कुठं आम्ही थांबलो तिथून राजू आम्हाला सुरुवात करायचा प्रत्येक गोष्टीमध्ये. सुनील गेला वाटते, सुनीलला या गोष्टी सगळ्या माहीत आहेत. आमच्या लोकरेला या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. परंतु पाठीमागं राहून काम करणं आणि स्वतःहून गाडी चालवणं, नुसतं गाडीत बसून कसं गाडी चालवलं ते बघणं वेगळं, पण स्वतः स्टेअरिंग हातात घेऊन मग जेव्हा गाडी माणूस चालवतो त्यावेळेस काय काय अडचणी येतात ते त्याला स्वतःला कळत नाही. त्याच्यामुळं राजेश, आता ह्या सगळी जिम्मेदारी तुमच्यावर आलेली आहे. तुमच्यावर काय एकट्यावर ढकलून मी काय बाजूला होणार नाही. निश्चितपणे मी तुमच्यासोबत आहे, दोन्ही परिवारासोबत आहे, मागेही होतो, आजही आहे आणि निश्चितपणे शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे. याच्यात कुठलंही दुमत नाही. मागच्या वर्षी लोणे कुटुंबियातले दोघांचं या ठिकाणी हे झालं. संजयराव गेले, त्यांच्या भगिनी गेल्या शंभोलीच्या. या सगळ्या गोष्टी आपण यानं बघितल्या. ठीक आहे, मागचं जे गेलं 23मध्ये ते आपण सोडून देऊ, कारण आपल्याला कुठलीही गोष्ट संघर्षाशिवाय भेटली नाही. आणि निश्चितपणे संघर्ष हा आपला इथून पुढे सुद्धा कायम राहील. आणि थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद, भिक्खू संघाचा आशीर्वाद, त्यांची साथ, त्यांचं मार्गदर्शन, आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचं या ठिकाणी होणार आपल्याला सहकार्य, या सगळ्या ह्याच्यातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परिसरातले आदरणीय जी काही सन्माननीय मायबाप जनता आहे, ती सगळी जनता या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक वेळेस मदत करत आलेली आहे. साधारणतः 10 वर्ष झालं मी आता स्वागताध्यक्ष. आणि त्याच्यापूर्वी एक संजय लोणेसोबत आम्ही निवृत्तीरावजींचे 2 कार्यकर्ते म्हणून ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो, त्यावेळेसच्या जे काय आपण आपल्या शिदोरी आहे आपल्याकडे अनुभवाची, तिला आपण सोबत ठेवून त्याच्यामधून काहीतरी बोध घेत आपण या सगळ्या गोष्टी पार पाडू. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आज माझी थोडीशी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळं अजून जास्त बोलणार नाही. बऱ्याच जणांना वाटायला थांबावं आणि बऱ्याच जणांचं दिसायला की अजून बोलायला पाहिजे. खूप बोलायचं आपल्याला. अजून 1-2 बैठकी होणार आहेत. बोलण्यापेक्षा करणं महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात, बिलकुल आपण काही ना काही या ठिकाणी देणगी जाहीर करसाल. मी तर आहेच. आता मी कधीतरी पूर्वी देणगी जाहीर करीत होतो, परंतु ते जाहीर केल्यानं तितक्यात काही होत नव्हतं. मग लोणे म्हणले, बा तुम्ही काय ते जाहीर करत जाऊ नव्हता, त्याच्यापुढे तुम्ही जाहीर न झाले. त्याच्यामुळं आपली झाकली मोठ 1.25 लाखाची तर म्हणणार नाही, पण जेवढी आहे तेवढी तर काही होते तेवढी आपलं ती त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. मी तुमच्यातलाच आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही. परंतु स्वागताध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी आलेल्या सर्वांचे, आदरणीय भिक्खू संघ असेल,
आणि आपण सगळेजण आलेले आमचे सगळे बांधव आणि आमच्या माता भगिनी असतील, आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना अतिशय सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल काय भेटणं झाले तर समाधान भेटणं झाले, समाधानाचं जावो असं या ठिकाणी मी सांगतो. आणि येणारी 8 आणि 9 फेब्रुवारी 2024ची धम्म परिषद ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि भक्त संघाच्या या ठिकाणी मार्गदर्शनानं आणि त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी निश्चितपणे आपण एक अतिशय चांगली पार पाडू. या ठिकाणी आपल्याला काही सूचना आलेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी याच्या वगैरे, ते आपल्या पदर पसरून आपलं काय म्हणतात ते आतरण पसरून आपण आपला पाय हे करून पाय अंतरण पाहून आपले पाय पसरून किती आपले फंड रेझिंग व्हायलेत, आपल्याला अजून कुठून काय करावं लागेल या सगळ्या गोष्टीचे आपण या ठिकाणी एकत्रित बसून त्याची चर्चा करून मग त्याच्यातून चांगल्या प्रकारे काय करता येईल 4 दिवसानंतर ठरवून एवढं मी या ठिकाणी आपल्याला बोलतो. आणि परत एकदा आपण सगळेजण आले त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय बुद्धा.